लोकांनी केलेला अपमान शिकवून जातो. किंमत पैशाला आहे, माणसाला नाही. गोड फळं देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगडं मारली जातात ना, तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच लोक जास्त त्रास देतात. हा पैसा आहे भाऊ, ज्यांच्याजवळ नाही त्याला काहीच किंमत नाही, आणि ज्यांच्याकडे आहे त्याला कोणाचीच किंमत नाही. वडिलांनी एकदा सांगितलं होतं, पैशाचा जमाना चालू आहे. नातेवाईक मन बघून नाही तर घर बघूनच दारात येतात. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्यांच्या मीपणात वाढ होते, आणि हा मीपणा माणसाला संपवतो. काही लोक सोबत असतात, पण त्यांची साथ खोटी असते. फक्त वरून आपलेपणा दाखवून आत विश्वासघाताची आखणी मोठी असते. जीवनातील सर्वात मोठा गुरु म्हणजे पैसा. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. पैसा एवढा कमवायचा आहे ना, की अख्ख्या खानदानात एवढा पैसा कोणाकडे नसेल. आलेला अपमान शिकवून जातो. किंमत माणसाला नाही, पैशाला आहे. सर्व काही आपल्या हातात नसतं, हे उशिरा लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीची झुंज देत बसलो तर मन थकून जातं. स्वीकार करणं म्हणजे पराभव नाही, तर समजूतदार जगणं असतं. कारण खरी ताकद तीच असते जिथे परिस्थिती बदलता नाही आली तरी स्वतःला परिपक्वतेने सांभाळणं. खरी संपत्ती दवाखान्यात गेल्यावर कळते की पैसा, गाडी, बंगला सगळं शून्य आहे. खरी संपत्ती तर आपलं शरीरच आहे. नातेवाईकाचा आपल्याशी संबंध तेव्हाच चांगला असतो जेव्हा आपल्या बापाकडे पैसा असतो. आहे पैसा म्हणून उधळत फिरू नको. गरजा पूर्ण होतील एवढे तरी कमव, नंतर हातपाय पसरावे लागतील. किंमत होईल. खर्च कर जपून, थोडेफार जमव. घेतलेला पैसा कोणाचाच बुडवू नये, कारण कर्जाच्या झाडाखाली पनोतीची मुळं आणि तळतळाटांच्या फांद्या असतात.